नमस्कार, मी दिनेश पवार. सुसंवाद करिअरचा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. येस, तुम्ही आजपर्यंत पद्मजा गणपते यांना ॲज अ होस्ट बघत आलात, परंतु आजचा एपिसोड जो आहे तो थोडासा अनोखा असणार आहे. ज्या स्वतः या चॅनलच्या होस्ट आहेत पद्मजा मॅम, आज ते स्वतः त्यांच्या करिअरची जी जर्नी कशा पद्धतीने राहिली आणि त्यांचा अनुभव आज प्रत्यक्ष त्यांच्या चॅनलवर ते व्यक्त करणार आहेत. मी या चॅनलसाठी आपल्याला खरं तर खूप खूप शुभेच्छा देतो मॅम. मी स्वागत करतोय. पद्मजा गणपते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या आपल्याच यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद सर, आणि तुमचे खूप खूप आभार इतकं छान इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. मॅम, ॲक्च्युली कौतुक करावं असं तेवढं कमीच आहे. आजपर्यंत पद्मजा मॅमने एक ना अनेक तज्ज्ञ लोकांना आपल्या ह्या चॅनलवर इन्व्हाइट केलं. खूप अनोखी जी माहिती आहे जी आजच्या पिढीला खूप गरजेची होती आणि ती माहिती त्यांनी खूप चांगल्या रीतीने पोहोचवलेली आहे. त्याबद्दल प्रेक्षकांकडनं मी स्वतः खूप खूप आभारी आहे. परंतु आज पद्मजा मॅमने आजपर्यंत करिअर काउन्सिलिंगमध्ये त्यांचा जो काही प्रिव्हियस पास्ट होता तो कशा पद्धतीने राहिला आहे आणि भविष्य किंवा वर्तमान काळ तो कशा पद्धतीने आजच्या पिढीने जगला पाहिजे, कुठल्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, ही सगळी जी काही माहिती आहे ती परिपूर्ण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सुरू करूयात सुसंवाद करिअरचा. मॅम, आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे, करिअर मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय आणि करिअर प्लॅनिंग आजच्या काळाची का गरज आहे? फारच छान प्रश्न विचारला सर तुम्ही. करिअर मार्गदर्शन म्हणजे की तुमच्या करिअरच्या संदर्भातला जो तुम्ही निर्णय घेणार आहे त्यासाठी केलं जाणारं जे मार्गदर्शन आहे त्याला करिअर मार्गदर्शन म्हणतात. आणि ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे. आता एखादं आपण उदाहरण घेऊया. जसं 8वी ते 12वीचे आता विद्यार्थी आहेत, तर ते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात येते की ते कन्फ्यूज असतात, त्यांना क्लॅरिटी नसते. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय आहेत किंवा मी काय अचीव करू शकतो, मला काय आवडतं, तर याबद्दल ते अनभिज्ञ असतात. त्याचबरोबर समाजामध्ये जे काही घटक आहेत त्याचा त्यांच्या विचारांवरती भरपूर पगडा असतो. म्हणजे त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे आईवडील आहेत, शाळेतले शिक्षक आहेत आणि सोशल मीडियाचे पण डिस्ट्रॅक्शन आजकाल भरपूर आहेत. आणि त्यामुळे काय होऊ शकतं की या सगळ्यांवर अवलंबून राहून जर करिअरचा निर्णय घेतला तर तो बऱ्याच प्रमाणात हा चुकीचा ठरू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या समाजाला किंवा आजच्या तरुणाईला, रॅदर टीनेजर्सना, ही करिअर मार्गदर्शनाची सगळ्यात जास्त गरज आहे. मॅम, याच्यात मला अजून एक विचारायचं आहे की करिअर मार्गदर्शन म्हणजे जनरली आपण 10वी 12वी नंतर बघू शकतोय, ग्रॅज्युएशन नंतर बघू शकतोय और पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर बघू शकतोय, की अगदीच म्हणजे तुम्ही टीनेजर्सचा जो काही विषय काढला तर आपण करिअर मार्गदर्शन कधीपासून आपण सुरू करू शकतो? हा पण अतिशय छान प्रश्न आहे. आणि मगाचा जो प्रश्न विचारला आणि हा प्रश्न, तर एक तुम्हाला मी विस्तारपूर्वक सांगते. ह्याची जी सुरुवात होते ती सायकोमेट्रिक असेसमेंटने होते. आता सायकोमेट्रिक असेसमेंट म्हणजे नक्की काय, तर हे एक स्टँडर्डाइज इव्हॅल्युएशन टूल आहे की ज्यामध्ये एक प्रश्नावली असते, एक प्रश्नाचा संच असतो जो मुलाला दिला जातो आणि त्याचे टेस्ट रिझल्ट्स असतात. असेसमेंट नंतर ते अनालाइज केले जातात. आता हे टेस्ट रिझल्ट आपल्याला काय सांगतात, तर एक असते ॲप्टिट्यूड टेस्ट. तर वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे न्यूमरिकल, वर्बल यासारखे ॲप्टिट्यूड असतात, त्यांचं लॉजिकल थिंकिंग, त्यांचं क्रिटिकल थिंकिंग. दुसरं असं असतं की त्यांची पर्सनॅलिटी काय आहे, त्यांच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे याबाबतची ही टेस्ट असते, ज्यामुळे मुलांचं एक प्रकारचं जे बिहेवियरल पॅटर्न आहे ते कळण्यास आपल्याला मदत होते. त्याचबरोबर इमोशनल क्वोशंट, ज्याला मानसिक क्षमता आपण म्हणू शकतो, तर या प्रकारच्याही टेस्ट असतात. तर होतं काय सायकोमेट्रिक असेसमेंटमध्ये की एक काउन्सलरला एक फाउंडेशनल एक त्याच्यासाठी हे टूल आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात तर तुमच्या रोगाचं निदान करण्यासाठी आजकाल सगळेच डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट सांगतात, कारण ब्लड टेस्टमुळे तुमचं एक फिजिकल स्टेटस जे आहे इंटरनल ते डॉक्टरांना कळण्यास मदत होते. तर हाच तो प्रकार आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं जे प्रोफाईल आहे ते युनिक आहे. आणि आपण जेव्हा काउन्सिलर जेव्हा विद्यार्थ्याला पहिल्यांदा भेटतो तेव्हा ते माहिती करून गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचे जेव्हा टेस्ट रिझल्ट्स येतात त्यावरून मुलाचं प्रोफाईल कळतं, त्याच्या स्ट्रेंथ विकनेसेस कळतात, इमोशनल क्वोशंट कळतो, त्याचा ॲप्टिट्यूड आणि इंटरेस्ट कळतो. आणि काउन्सिलिंग नंतर याला अलाइन होणारे जे बेस्ट करिअर आहे त्याबाबत डिस्कशन या काउन्सिलिंग सेशनमध्ये करता येतं. आता जी पुढची स्टेप आहे की काउन्सिलिंग सेशन. आता काउन्सिलिंग सेशन हे किती प्रकारचं असतं, जसं तुम्ही पहिला प्रश्न विचारलात की करिअर मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय,
तर पहिला भाग जर करिअर काउन्सिलिंगमध्ये असेल तर तो प्रामुख्याने असतो तो 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. जशी सायकोमॅट्रिक असेसमेंटचे टेस्ट रिझल्ट येतात तेव्हा एक काउन्सिलिंग सेशन हे घेतलं जातं. त्यामध्ये पेरेंट्स आणि मुलं हे दोन्ही असतात. त्यामध्ये फॅमिलीचा बॅकग्राऊंड, त्यांना पण एक प्रश्नाचा संच दिला जातो की ज्यामुळे आपल्याला आयडिया येते की किती कॉस्ट, बजेट काय आहे किंवा पेरेंट्सचे विचार काय आहेत मुलाच्या करिअरला घेऊन, मुलाला स्वतःला का वाटतं जे रिझल्ट्स आहेत आमचे सायकोमेट्रिक असेसमेंटचे ते बरोबर अलाइन झालेत की नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जो एक रूपरेषा असते ती सगळी याच्यामध्ये घेतली जाते आणि त्यानंतर पेरेंट्स आणि मुलाबरोबर त्याला अलाइन होणारे कुठले करिअर्स आहेत तर असे 2 करिअर्स किंवा 3 करिअर्स त्याला सांगितले जातात आणि त्याबाबतचा करिअर रोडमॅप हा डिस्कस केला जातो. तर नॉर्मली आम्ही काय करतो की प्लॅन ए आणि प्लॅन बी असा रेडी असतो, कारण कधी कधी 10वी नंतर असं होऊ शकतं की मुलाला एखाद्या सब्जेक्टमध्ये जास्त इंटरेस्ट वाटेल आणि त्यामध्ये त्याला वाटेल की मी करिअर करावं. त्यासाठी आम्ही दोन्ही प्लॅन्स असतात ते आमचे रेडी असतात. आता तुम्ही म्हणाल ह्याची सुरुवात कधी करावी, म्हणजे सायकोमॅट्रिक असेसमेंट नक्की कधी घ्यावी, तर मी सांगेन की 8वी जेव्हा मुलगा जातो 7वी 8वी त्यावेळी ही असेसमेंट जी आहे ती करून घेतली पाहिजे. तसं प्रामुख्याने हे रिझन आहे की आता तुम्ही बघाल की NEP आता न्यू एज्युकेशनल पॉलिसी येऊ घातली आहे आणि इव्हन त्याच्या आधी सुद्धा जे वेगवेगळे बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE आहे, तर होतं काय तुम्हाला एक सब्जेक्टची चॉईस करायची असते. आता बऱ्याच वेळा ना मुलांना 8वी मध्ये गणित हा विषय अवघड जातो आणि त्यामुळे मुलं म्हणतात की नाही मी तर आर्ट्सला जाणार आहे किंवा मी काहीतरी दुसरं करणार आहे, तेव्हा मी हा विषय सोडून देतो. आणि हे लक्षात येतं 12वी नंतर की ज्या प्रोफेशनल कोर्सला त्या मुलाला जायचं आहे त्याच्या एंट्रन्ससाठी गणित हा विषय फार महत्वाचा होता, तो त्याने 8वी नंतर सोडून दिला. तर जेव्हा तुम्हाला चॉईस करायची असेल सब्जेक्टची 9वी 10वी मध्ये किंवा 11वी 12वी मध्ये, तर अशा प्रकारच्या काउन्सिलिंगचा तिथे उपयोग होतो. कारण आम्ही काउन्सिलिंगमध्ये फक्त रोडमॅप किंवा ऑप्शन A, B हेच देत नाही, तर मुलांनी कुठले सब्जेक्ट हे चूज केले पाहिजे 9वी 10वीला आणि जी एंट्रन्स एक्झाम आहे प्रोफेशनल कोर्सेससाठी त्याची पूर्वतयारी ही कधीपासून केली पाहिजे, कशी केली पाहिजे, तर याविषयीचं पण मार्गदर्शन ही केलं जातं. आता तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की पूर्वपरीक्षेची एवढी म्हणजे काय गरज आहे तयारी करायची. तर तुम्ही आता एक लक्षात घ्या, भारतात म्हणजे आपली जी कंट्री आहे त्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते अफाट आहे आणि जितके प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांच्या एंट्रन्ससाठी 1% किंवा 1 मार्काने सुद्धा तुम्हाला चांगलं कॉलेज हे मिळत नाही. आणि जर तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुम्ही तिथे पोहोचू शकता, तर हे तेव्हाच साध्य होतं ज्यावेळी तुम्ही याची सुरुवात लवकर करतात. आता मागच्याच आठवड्यात आम्ही IIT प्रिपरेशनसाठी एक पॉडकास्ट घेतला, त्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की तुम्ही जर IITला जायचं तुम्हाला 7वी पासूनच त्याची तयारी करायला लागते. अप्रतिम तो पॉडकास्ट झाला, मी स्वतः बघितला आणि बऱ्याच लोकांना तो पसंतीचा आलाय. सो मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की खूप चांगला पॉडकास्ट आहे सुसंवाद करिअरचा. आमच्या ह्याच चॅनलच्या लिस्टमध्ये तुम्हाला तो पॉडकास्ट सापडेल, तुम्ही बघा, निश्चित बघा. आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन जे आहे ते त्या पॉडकास्टमध्ये केलं गेलं आहे. थँक्यू, धन्यवाद सर. तर होतं काय, अशा प्रकारच्या जेव्हा प्रोफेशनल एक्झाम असतात आणि आपल्याला माहिती आहे की मुलामध्ये पोटेन्शियल आहे हे जेव्हा त्या सायकोमॅट्रिक असेसमेंटमध्ये लक्षात येतं, मुलाशी बोलून लक्षात येतं, तर याला सुरुवात लवकर जर केली तर त्या जे पोटेन्शियल आहे त्याचा खराच उपयोग त्या मुलाला होतो. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की पेरेंट्स अशा प्रकारचं काउन्सिलिंगकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे मुलामध्ये जरी पोटेन्शियल असलं तरी 11वी नंतर त्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करून योग्य रिझल्ट्स आहेत ते त्याला मिळत नाही. आणि म्हणूनच मला हे जे प्रिपरेशन आहे ते मला फार गरजेचं वाटतं. तर हा एक आपला पहिला सेगमेंट झाला काउन्सिलिंगचा. ह्या दरम्यान मला विचारावंसं वाटतंय की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की 7वी 8वी नंतर पॅरेंट्सने अवेअरनेस दाखवला पाहिजे आणि त्यांनी आपल्या पाल्यासाठी करिअर काउन्सिलिंगच्या ह्या सेशनकडे कटाक्षाने बघितलं पाहिजे. सो याच्यात तुम्ही फक्त अकॅडमिक किंवा ज्या मुलांना पुढे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कुठला सब्जेक्ट ऑफ चॉईस त्यांची असायला पाहिजे, या व्यतिरिक्तही करिअर काउन्सिलिंगमध्ये दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण कव्हर करतो का? हो सर, हा पण अतिशय सुंदर प्रश्न आहे की काय होतं 8वी ते 10वीच्या मुलांमध्ये तुम्ही बघाल की एक प्रकारचं जे स्किल असतं ऑलरेडी लहानपणापासून हे डेव्हलप झालेलं असतं. आणि आजकाल काय होतं, पेरेंट हे न्यूट्रल फॅमिलीमध्ये आहेत आणि दोघंही पेरेंट्स असतात ते बऱ्याच वेळा कामाकरता बाहेर जातात.
बऱ्याच प्रकारच्या फॅसिलिटीज मुलांना त्या पोहोचवल्या जातात. हम्म. पण तरीही मुलांना नक्की काय येतं, त्यांचं काय पर्सनॅलिटी आहे, हम्म. हे बऱ्याच वेळा पेरेंट्सनाही माहिती नसतं. करेक्ट. तर मुलांना त्याचं सेल्फ अवेअर करून द्यायचं की नक्की तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहे, तुमच्या Correct. विकनेस आणि तुम्ही काय अचीव्ह करू शकता, हा त्यांना जो कॉन्फिडन्स आहे तो देणं. आणि जिथे त्यांचे इम्प्रुव्हमेंटचे पॉइंट आहे, जिथे हम्म. विकनेसेस आहेत, तर त्याला कसं इम्प्रूव्ह करता येईल, त्याला आम्ही ना मराठीमध्ये म्हणतो की सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, क्या बात आहे. तर होलिस्टिक डेव्हलपमेंट. तर हम्म. आमच्याकडे जे काउन्सिलिंग असतं ते 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या 2 सेगमेंटमध्ये चालतं. तर एका सेगमेंटमध्ये तुम्ही करिअर निर्णय जो आहे तो घेता आणि त्याच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, पुढे काय करू शकतो, जॉब रोल काय असेल, तर या प्रकारच्या गोष्टी होतात. दुसऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही होलिस्टिक डेव्हलपमेंट की जिथे पर्सनॅलिटीवर वर्क केलं जातं. तिसरा जो सेगमेंट आहे, जसं तुम्ही म्हणालात की 12वी नंतर कॉलेज ऍडमिशन आलं, कसं मग काहींना बाहेर गावी जायचं असतं, स्टडी अब्रॉड आहे. करेक्ट. आता स्टडी अब्रॉडची म्हणाल तर प्रोसेस ती पण एक फार मोठी आहे. आणि खरं तर बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न आहे, माझा स्वतःचा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेस आम्ही 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की ही प्रोसेस नेमकी काय आहे, कशा पद्धतीने अब्रॉडला जाऊन ते शिक्षण घेतात, त्यासाठी जो एकूण खर्च आहे तर त्यात आपण कुठले कुठले पर्याय निवडू शकतो. खरं तर याच्याबद्दल तुम्ही अजून सविस्तर सांगितलं तर खूप बरं होईल. आता बघा, स्टडी अब्रॉडला लोक 2 वेळेला जातात. म्हणजे इंडियामध्ये जरी आपण विचार केला, एक असतं ते 12वी नंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी जातात, ओके. आणि एक असतं ते MS ला जातात, मास्टर कोर्सेससाठी. येस. तर 12वी नंतर जे जातात त्यासाठी सुद्धा एक डॉक्युमेंटेशन अलाइन करणं गरजेचं असतं करेक्ट. की इंग्लिशची जी रिक्वायरमेंट आहे टेस्टची ती आहे, लेटर ऑफ रिकमेंडेशन आहेत, SOP आहे. तर या डॉक्युमेंटचं अलाइन करण्यासाठी सुद्धा 2-3 वर्षाचा काळ लागतो. बरोबर. या व्यतिरिक्त तुम्हाला जर अतिशय चांगल्या कॉलेजमध्ये जे वर्ल्ड रँकिंग मध्ये येतं त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर त्या मुलाचं प्रोफाईल बिल्डिंग होणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. आणि प्रोफाईल बिल्डिंग हा अतिशय वेगळा ऍस्पेक्ट आहे. म्हणजे त्याच्यावर अजून अर्धा तास आपल्याला बोलावं लागेल की मुलाचं प्रोफाईल 8वी पासून कसं तुम्ही बिल्ड केलं पाहिजे जर तुम्हाला सगळ्यात टॉपच्या कॉलेजमध्ये अब्रॉडला ऍडमिशन घ्यायचं असेल. म्हणजे आपण जे थोडं ओल्ड स्कूल म्हटलं तर आधी पॅरेंट्स विचार करायचे की 10वीचं वर्ष फार महत्वाचं आहे, 12वीचं वर्ष फार महत्वाचं आहे. आता तर मग तुमच्या या सगळ्या सांगण्यातनं मला असं जाणवतंय की अगदी 5वी पासूनच महत्वाचं आहे असंच वाटायला लागलं. 5वी पासून नाही, पण डेफिनेटली 8वी पासून तुम्ही या गोष्टीकडे फारच कटाक्षाने तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ग्रॅज्युएशनला विद्यार्थी येतो, आता त्याला कशासाठी लागेल करिअर काउन्सिलिंग. सर डेफिनेटली त्याला जास्त गरज आहे, कारण त्याला चिंता आहे करेक्ट. मी हायर एज्युकेशनला जाऊ की नको, का मी जॉब एखादा करू, इंटर्नशिप नंतर त्याला वाटतं मी प्लेसमेंटसाठी प्रयत्न करू. तर यामध्ये बऱ्याच मुलांना जॉब मिळत नाही. आता काय असतं की बऱ्याच वेळा ज्यामध्ये त्यांनी इंटर्नशिप केलेली असते तिथे त्यांना काही शिकायला मिळालं नसतं, किंवा ज्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं असतं त्यामधनं त्यांना काही नॉलेज मिळालेलं नसतं. तर मग अशा वेळी कुठले सर्टिफिकेशन्स करायचे, किंवा हायर एज्युकेशनसाठी सुद्धा बाहेर आणि इंडियामध्ये कुठले ऑप्शन्स आहेत, जर त्याला जॉब रोलला जायचंय तर कशा प्रकारे रेझ्युमे हा लिहिला गेला पाहिजे, आणि कुठले सॉफ्ट स्किल्स त्याला त्याला आले पाहिजेत, काय अपेक्षित आहे जॉब मार्केटमध्ये. आणि जॉब मार्केट सध्या ना झपाट्याने बदलते AI आल्यामुळे. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा करिअर काउन्सिलिंगचा उपयोग होतो. तर तुम्ही म्हणाल तर करिअर काउन्सिलिंग हे जे आहे, मुलगा 8वीत गेल्यापासून तो जॉब करेपर्यंत जेव्हा जेव्हा मध्ये माइलस्टोन्स येतात आणि त्याला गरज पडते, तो जेव्हा कन्फ्यूज होतो तेव्हा तो नक्की करिअर काउन्सिलिंगकडे, करिअर मार्गदर्शनाकडे तो घेऊ शकतो. आणखीन एक प्रकारचं काउन्सिलिंग आम्ही करतो, आणि ते म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं की ज्या फिमेल आहेत त्या लग्नानंतर त्यांचा थोडासा ब्रेक होतो मुलांमुळे किंवा काय, आणि मग 7-8 वर्षाचा ब्रेक झाल्यावरती त्यांना पुन्हा वाटतं की आपण त्याच फील्डमध्ये जावं किंवा आपण नवीन फील्ड कुठलं तरी बघावं. तर त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे काउन्सिलिंग अवेलेबल आहे. तर अशा काही जर फिमेल असतील किंवा इव्हन काही प्रोफेशनल्स असतात की ज्यांना IT मधून फायनान्स मध्ये जायचंय, फायनान्स मधून IT मध्ये जायचंय, तर त्या प्रकारचं काउन्सिलिंग सुद्धा म्हणजे टेक्निकल टू नॉन टेक्निकल, नॉन टेक्निकल टू टेक्निकल मध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन हे 100% होऊ शकतं. फक्त काय आहे की वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, वेगवेगळे जॉब रोल आहेत, आणि त्याच्यासाठी जे तुम्हाला स्किल सेट अपेक्षित आहे, जे सर्टिफिकेशन अपेक्षित आहे, ज्या प्रकारचा अनुभव अपेक्षित आहे तो वेगवेगळा आहे. तर त्याचं जोपर्यंत तुम्हाला नॉलेज नाही तोपर्यंत तुम्ही खरंच आपण हे करावं की नाही करावं, तर हा जो निर्णय आहे तो तुम्ही घेऊ शकत नाही. आता यात ऍज अ पॅरेंट्स मलाही प्रश्न पडलाय हा की या सगळ्या प्रोसेसमध्ये करिअर काउन्सिलिंग ही वन टाइम घेतली गेली पाहिजेत
की आपल्याकडे काही अशा सुविधा आहेत की तुम्ही एकदा जर का एनरोल केलं की तुम्हाला तुमच्या मुलाचं करिअर घडवून देण्यापर्यंत ही लॉंग प्रोसिजर आहे आणि त्याच्यात सुसंवाद करिअरचा म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असतात तर तो स्टार्ट टू फिनिश पॉइंट मध्ये तुम्ही सपोर्ट करतात? कसं असतं, पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे पाल्य येतं किंवा एखादा विद्यार्थी येतो तर आम्ही त्यांना एक 6 महिन्याचा काळ देतो. त्यांना आम्ही 2-3 करिअर ऑप्शन्स देतो की तुम्ही हे जे करिअर ऑप्शन्स आहेत ते कशा प्रकारे एक्सप्लोर करू शकतात. आमच्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत ते त्यांना अवेलेबल करून देतो. कारण शेवटी काय असतं, आपण त्यांना सांगितलं हे 3 ऑप्शन्स आहेत तर शेवटी निर्णय हा त्यांचा असतो. तर एकदा आमच्याकडनं ज्याने करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे त्याला आम्ही पुढच्या 6 महिन्याचा एक सपोर्ट देतो की जिथे त्याला आम्ही कधीही त्याला आमची गरज असेल तर आम्ही त्याला मदत करतो. आता त्यानंतरचं जे काउन्सिलिंग असतं ते 12वी लागतं, त्यानंतरचं असतं ते ग्रॅज्युएशन नंतर लागतं. तर ते मग कसं असतं की प्रत्येकावर अवलंबून आहे. काही वेळा मुलं स्वतःच फिगर आउट करतात पण काही वेळा ते अडकतात सुद्धा. परंतु आपल्या काउन्सिलिंगचा त्यांना 100% फायदा होतो. 100%. मी तर म्हणेन की जरी आपल्याला शुअरिटी असेल, खात्री असेल की बाबा मला हे करायचंय असं करायचंय तरी एक अर्धा तासाचं काउन्सिलिंग करून घेण्यात, कारण ते अफोर्डेबल असतात नंतरचे. ओके, कारण त्याच्यामध्ये तुमची असेसमेंट ऑलरेडी झालेली असते. सो इट इज जस्ट अ पार्ट ऑफ गिव्हिंग यू मोर रिसोर्सेस की तुम्हाला जास्त नॉलेज द्यायचंय की काय अवेलेबल आहे मार्केटमध्ये. कारण आमच्याकडे काय असतं, डेटा अपडेट असतो. कोणतेही नवीन कोर्सेस आले, काही आले किंवा काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा. हा पॉइंट खूप महत्वाचा सांगितलं मॅम की तुमच्याकडं अपग्रेडेड डेटाबेस आहे, अपग्रेडेड काही नवीन जर का एज्युकेशन मध्ये चेंजेस आले, नवीन कुठल्या फील्ड आल्यात तर हा खरोखर पॅरेंट्सला आणि त्यांच्या पाल्यांना खरंच फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. बऱ्याचदा अवेअरनेस नसतो की काय चेंज झालेला आहे. म्हणजे आता 10वी नंतर सुद्धा किंवा 12वीला सुद्धा बऱ्याच अशा फील्ड आहेत की ज्या अजूनही पॅरेंट्स लोकांना माहित नाही. बरोबर आहे. सो याचा फायदा नक्कीच त्यांना होत असेल असं मला वाटतं. हो, नक्कीच. तर म्हणून मला असं वाटतं की पेरेंट्सचे जो दृष्टिकोन आहे करिअर काउन्सिलिंग कडे बघण्याचा हा बदलला पाहिजे. बरोबर. हो. आणि ऍक्च्युली मला खात्रीशीर सांगावं असं वाटतंय की आजकाल सगळ्या पॅरेंट्सने त्यांच्या पाल्यांसाठी करिअर काउन्सिलिंग फार महत्वाचा रोल जो आहे तो करून घ्यायला हवा असं मला वाटतं. सो मॅम, मला आता जसं मी पॅरेंट्सला आपण आव्हान केलं, सो करिअर काउन्सिलिंग मध्ये पालकांचा दृष्टिकोन कुठला असायला हवा आणि कुठले गैरसमज आहेत त्याविषयी काय सांगाल? हा फारच याचं उत्तर इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला ऐकायला आवडेल की आतापर्यंतच्या आमच्या अनुभवामध्ये असे फार वेगवेगळ्या प्रकारचे पेरेंट्स आले आहेत. काही पेरेंट्स आमच्याकडे असे येतात की त्यांना फार कन्फ्युजन असते आणि त्याला 2 कारणं असतात की मुलगा अतिशय ॲव्हरेज आहे त्याच्या अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये आणि त्यांना कुठेतरी वाटतं ह्याचं काही अभ्यासाकडे लक्ष नाहीये, तर त्यावेळी मग त्यांना कुठलं करिअर द्यायचं. दुसरं असतं की काही मुलं असतात ती सोशल मीडियामुळे जास्त किंवा पिअर प्रेशर असतं किंवा जास्त भटकत असतात आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, तर त्यावेळी एक असं असतं की हा काही करेल की नाही. तर या प्रकारची जेव्हा त्यांना चिंता सतावते मग तेव्हा त्यांना वाटतं की आपण करिअर काउन्सिलर कडे जावं. दुसरा असा प्रकार आमच्या लक्षात आलाय की जिथे 10वी नंतर बऱ्याच वेळा मुलांना सायन्स हा विषय दिला जातो आणि इंजिनिअरिंगच्या प्रिपेरेशनसाठी, एंट्रन्स प्रिपेरेशनसाठी त्यांना क्लासेसला पाठवलं जातं. आणि मग 2-3 महिन्यांनी असं लक्षात येतं की हे शिवधनुष्य फिजिक्स आणि मॅथ्सचं काही याला पेलणारं नाहीये, पण आता मग सोडायचं कसं सायन्स. तर मग त्यासाठी काउन्सिलिंगला येतात की नक्की मग ह्याने या क्षेत्रात जर राहायचं असेल तर पुढे काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि हे कंटिन्यू करावं की नाही. तिसरे अशा प्रकारचे एक पेरेंट्स असतात की जे एज्युकेटेड असतात, प्रोफेशनल असतात आपल्या फील्डमध्ये आणि ते स्वतःच फिगर आउट करून ठेवतात की आपल्या मुलाने नक्की काय केलं पाहिजे. आणि त्यांना एक भीती असते की आता जर मी करिअर काउन्सिलरकडे गेलो तर हे कदाचित बदलेल. तर तुम्हाला उदाहरण देते, जसं एखादा डॉक्टर आहे आणि त्याची बायकोही डॉक्टर आहे, त्यांचा फार छान असा क्लिनिकल सेटअप आहे, तर त्यांची कुठेतरी ही इच्छा असते की आपल्या मुलानेही डॉक्टर व्हावं आणि मग ते कुठेतरी हलू नये, त्याला धक्का लागू नये आणि म्हणूनही करिअर काउन्सिलिंगकडे म्हणजे जात नाही. पण मला असं वाटतं की म्हणजे पॅरेंट्स लोकांनी हा दृष्टिकोन बदलून जर आपल्या पाल्याची स्ट्रेंथ जर का ओळखली आपण आणि त्याला जर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात जर का आपण सपोर्ट केला किंवा त्याला पुढाकार दिला तर मला वाटतं की तो पिढ्याना पिढ्या चालत आलेला जो काही व्यवसाय आहे किंवा जे क्षेत्रामध्ये पॅरेंट्स किंवा अगदी त्यांचे कधी कधी म्हणजे आजोबा सुद्धा त्याच क्षेत्रात असतात आणि मोस्टली डॉक्टर, इंजिनियर्स या 2 फील्डमध्ये हा प्रकार खूप जास्त बघायला मिळतो. पण जर आपण अशा पद्धतीने सपोर्ट केला की ज्याची स्ट्रेंथ आहे, ज्या फील्ड
ची त्याला त्या पाल्याला आवड आहे आणि त्या क्षेत्रात जर का त्याला डिरेक्शन दिलं तर मला वाटतं तो कमाल करून दाखवू शकतो. अजून एक गोष्ट आम्ही पालकांबद्दल नोटीस केली आहे की पालकांना असं वाटतं की 10वीचे मार्क आधी बघूया, आणि बरंचसं असं होतं की 10वीच्या मार्कावरती अवलंबून असतं. तर मुलाला जर 85-90 असे मार्क मिळाले पर्सेंटेज, तर पालकांना वाटतं की आता हा आपल्याला हव्या त्या फील्डमध्ये हा जाऊ शकतो. तर मला वाटतं हा जो निकष आहे की मुलाला 90% पडले म्हणून एखादं करिअर द्यायचं, तर या बाबतीत कुठेतरी जागरूकता ही निर्माण होण्याची गरज आहे. कुठेही असंही पाहायला मिळतं की काउन्सिलिंगसाठी पैसे खर्च करणं म्हणजे हे अजूनही आपल्याकडे तितकं रुजलेलं नाहीये. आणि काही पालक आहेत की त्यांना असं वाटतं की जे फक्त ट्रेंडिंग करिअर्स आहे, ज्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे आणि तो मुलगा आपला लगेच सेटल होईल, तर त्यांना कुठेतरी असं सेफ्टी त्यांना एक काय म्हणतात ना मुलांना द्यायचं असतं, आणि त्याच्यामुळे पण ते करिअर काउन्सिलिंगकडे त्या दृष्टीने बघत नाही. तर मला काय वाटतं की करिअर काउन्सिलिंग का करावं? करिअर काउन्सिलिंग फक्त मुलांना निर्णय घेण्याची क्षमता वाढवत नाही, तर त्यांना एक प्रकारचा जगण्याचा उद्देश देतं, एक गोल देतं, एक लक्ष देतं, त्यांचं आत्मिक बळ वाढवतं. त्यामुळे होतं काय, त्यांच्यावर जी दुसरी दडपणं असतात, आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन्स असतात, त्याच्यावर त्यांचा परिणाम मग कमी होतो आणि आपल्या लक्ष्याकडे जर त्यांनी लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये प्रयत्न घातले. दुसरी गोष्ट असं होतं की आम्ही काउन्सिलिंग करताना पेरेंट्सना पण थोडंफार काउन्सिलिंग करतो की ज्यामुळे एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट मुलासाठी तयार होईल. कारण आता एखाद्या मुलाने जर म्हटलं की मला डॉक्टर व्हायचंय, तर डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला तुमचं बजेट हवं. त्यासारखा तुम्ही घरामध्ये त्याला एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्याला पुश केलं पाहिजे, त्याचा अभ्यासासाठी त्याला प्रयत्न केले पाहिजे, त्याला रिसोर्सेस लागतील ते आणून द्यायला पाहिजे. एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्याच्यामध्ये सतत डेव्हलप करण्याची गरज असते. तर अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी सुद्धा आम्ही काउन्सिलिंग थ्रू त्यांना मदतच करतो. सो म्हणजे कुठेतरी याच्यात त्याचा अकॅडमिक्स असेल, त्याचा कोर इंटरेस्ट असेल किंवा त्याची जी स्ट्रेंथ असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे ते तुमच्या साईडने केला जातो आणि नंतर मग त्यांना तुमच्याकडनं बरेच ऑप्शन्स असे दिले जातात. बरोबर आहे. सो कमालीची माहिती जी आहे पद्मजा मॅम तुम्ही शेअर करतायत, मला आवडेल आणि आपल्या संपूर्ण सुसंवाद करिअरच्या प्रेक्षकांना आवडेल की तुमची स्वतःची जी जर्नी आहे ती कशी राहिली आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं. हो, नक्कीच. तर मी माझं BCom हे पूर्ण केलं KJ सोमय्या कॉलेज मुंबई इथून, आणि माझं जे मास्टर्स आहे ते मी पूर्ण केलं RA पोद्दार कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स. तर माझं अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये मास्टर झालेलं आहे. आणि त्यानंतर मी PhD BMCC मधून अंडर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून बँकिंग अँड फायनान्स मधनं कम्प्लीट केली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राशी माझा जवळजवळ 15 वर्षापेक्षाही जास्त मी असोसिएट होते. म्हणजे ॲज अ असिस्टंट प्रोफेसर मी अंडर ग्रॅज्युएटला आणि MBA साठी पण मी लेक्चर्स घेतलेले आहेत. आणि गेल्या 2 वर्षापासून मी एका कंपनीची स्थापना केली जिचं नाव आहे व्याप्ता इंटरनॅशनल स्टडी ॲडवायझर्स, की जिथे आमचा जो मेन उद्देश आहे, जो मोटो म्हणा तुम्ही, की कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही आमच्याकडे आलं करिअर मार्गदर्शनासाठी तर त्याला आम्ही अचूक करिअर मार्गदर्शन करतो. आणि दुसरी गोष्ट की जो सर्वांगीण विकास ज्याबद्दल मी मगाशी म्हणाले, तर हा जो एक प्रकार आहे तर त्याच्यामध्येही आम्ही पर्सनॅलिटीवर मुलांच्या वर्क करतो. तिसरी गोष्ट अशी आहे की जे स्टडी अब्रॉड साठी जाणारे आहेत तर त्यांना सगळं डॉक्युमेंट अलाइन करून देणं, त्यांचं बजेट काय आहे, कोणत्या कोर्सेसला ते जाऊ शकतात, स्कॉलरशिप त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत का, आणि त्यांच्या बिहाफमध्ये ऍप्लिकेशन करणं त्या कॉलेजला, आणि त्यांना पुढचा जो मार्ग आहे तो एकदम सुलभ करून देणं. तर या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत त्या आम्ही व्याप्तातर्फे ऑफर करतो. आणि त्याचबरोबर आता हे आम्ही जो नवीन चॅनल पॉडकास्ट चालू केलेला आहे सुसंवाद करिअरचा, की ज्यामधून या सगळ्याची जी माहिती आहे ती मुलांना आम्ही देत राहतोय. कमाली म्हणजे तुमचं एज्युकेशन क्षेत्राचे म्हणजे तुम्ही पुण्याहून बिलॉंग करतायत आणि पुणे हे शिक्षण क्षेत्रातलं माहेरघर आहे आणि तुमचा शिक्षण क्षेत्रात जो आहे तो 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव राहिलेला आहे. खरंच कमाल वाटते मॅम, खरंच कौतुक वाटतं मॅम. आणि म्हणतात ना की जो ऑलरेडी ज्या क्षेत्रात एक्सपर्ट असेल तर त्याच्याकडनं एक्सपर्ट ॲडवाईस घेणं फार जास्त मोलाचं ठरतं. सो मला असं वाटतंय की या पॉडकास्ट थ्रू, या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी काय आम्ही आमची माहिती पोहोचवणार आहोत, सो तुम्ही डिरेक्टली कनेक्ट होऊ शकतायत आणि आपण आपल्या पाल्यासाठी आपलं उज्ज्वल भविष्य कशा पद्धतीने आपण बघू शकतोय त्याचा नक्कीच आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. मॅम, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की सुसंवाद करिअरचा, ॲक्च्युली खूप कमालीचं नाव आहे, सुसंवाद करिअरचा, हे मराठीत पॉडकास्ट करायचं हे कधी आणि कसं ठरवलं? हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण सुसंवाद करिअरचा हे माझ्यासाठी एक महत्वपूर्ण आणि अगदी हृदयाच्या अगदी जवळ असलेलं असं प्रोजेक्ट आहे. तर
माझ्या शिक्षणामधून मी जे आजपर्यंत शिकवलं आणि माझ्या अनुभवातनं मला काही गोष्टी कळल्या, तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मला असं वाटतं की आजच्या तरुणाईला, आजच्या मुलांना ही करिअर मार्गदर्शनाची खरंच गरज आहे. आणि त्याची बरीचशी कारणं मी तुम्हाला सांगितली. दुसरं असं मला वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही असे भरपूर ग्रामीण भाग आहेत, आदिवासी भाग आहेत की जिथे करिअर बद्दल कोणी समुपदेशक नाहीये किंवा करिअर बद्दल कुठलीही जागरूकता नाहीये. तर हा एक दुर्लक्षित भाग आहे. इव्हन अर्बन एरियाजमध्ये सुद्धा, शहरामध्ये सुद्धा. तर तो एक दृष्टिकोन होता. तिसरा दृष्टिकोन असा आहे की विद्यार्थी करिअर रोडमॅप पूर्ण करतात, म्हणजे ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, पण तरीही आजकाल आपण पाहतो ते केल्यावर सुद्धा ते करिअरमध्ये आपले यशस्वी नाहीयेत. आणि त्याची कारणं आजपर्यंत कोणी अनालाइज करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्या करिअरला यशस्वी करण्यासाठी पुढे कोणत्या प्रकारचे ऍटिट्यूड पाहिजे, कुठले स्किल सेट्स पाहिजे, किंवा कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस किंवा आव्हानं त्यांच्या समोर येणार आहे आणि त्याची तयारी कशी करायची आहे, कुठले सर्टिफिकेशन घ्यायचे आहेत. तर ह्याचं रिअल टाइम मध्ये कुठेच माहिती अवेलेबल नाहीये. म्हणजे उद्या तुम्ही गुगल केलं, उद्या तुम्ही ChatGPT वरती डेटा टाकला, तो तुम्हाला फक्त एक रोबोटिक डेटा देतो. पण रिअल लाईफ आणि कागदावर किंवा माहितीचं जे जीवन, त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि ह्या गोष्टीचा जेव्हा विचार झाला त्यावेळी मला सुसंवाद करिअरचा करावा ही कल्पना सुचली. हो. आणि ही कल्पना जेव्हा सुचली तेव्हा आमच्या मनात पहिला प्रश्न हा आला की आजच्या तरुणाईला कुठले प्रश्न भेडसावत आहे. तर आम्ही हे तिथून सुरुवात केली आणि मग त्याच्यावरती रिसर्च केला. त्याचे जे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं. आणि त्यामुळे तुम्ही बघाल सुसंवाद करिअरचे जेवढे आतापर्यंत भाग झाले त्याचे जे विषय आहेत ते आत्ताच्या काळातले आहेत. आणि ते मुलांना कुठेतरी त्यांनी ते ऐकल्यावर, थोडे काही भाग मोठे आहेत 1 तासाचे, पण त्यांनी ऐकल्यावर त्यांना पूर्ण इन्साइट्स त्याच्यामध्ये मिळणार आहे. कारण हे जे तज्ज्ञ आहेत त्यांची मी फार ऋणी आहे. कारण ते आमच्याकडे आले, त्यांना मी जेव्हा माझा जो उपक्रम आहे त्याबद्दल तेव्हा त्यांना मी माहिती दिली तेव्हा त्यांनी अगदी म्हणजे उत्साहीपणे आमच्या उपक्रमाचं स्वागत केलंय आणि स्वतःचं रिअल लाईफ, स्वतःची करिअर जर्नी शेअर केली. त्यांचं यश, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांच्यावेळी जो करिअर रोडमॅप होता किंवा आता येणारे अपकमिंग ट्रेंड्स काय आहेत. तर हे त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्यांचा अनुभव आहे, त्याचं भांडार त्यांनी ओपन केलेलं आहे प्रेक्षकांसाठी. आणि म्हणून माझी इच्छा आहे की प्रेक्षकांनी सुसंवाद करिअरचा हे आवर्जून बघावं. आणखीन एक गोष्ट आहे की सोशल मीडियामुळे तुम्ही बघाल की मार्केट जे आहे आता, तर हे झपाट्याने बदलतंय, झपाट्याने AI येतंय, त्यामुळे जॉब्स कमी होतात आहेत. पण कुठेतरी जॉब अजून येतातही आहे. तर या प्रकारची माहिती किंवा या प्रकारचा पण एक ऍटिट्यूड मुलांमध्ये असायला हवा. आणि ग्रॅज्युएट जरी झालो, एखादी पदवी जरी घेतली, तरी आयुष्यामध्ये कसं यशस्वी व्हायचंय, त्यासाठी कुठला माइंडसेट ठेवायचा आहे. तर ह्याचं जे नॉलेज आहे, त्याचं जे ज्ञान आहे, ते मुलांना ह्यातला प्रत्येक एपिसोड बघितल्यावर कळेल. तर मला वाटतं मुलांनी नाही, पालकांनी सुद्धा बघावं. कारण प्रत्येक, मला असं वाटतं घराघरात काउन्सिलर हवा. आपण आज आई वडील म्हणून मुलांना काही ना काही सांगत असतो, बरोबर आहे. तर ज्यावेळी तुम्हाला या गोष्टी कळतात की एक आपल्या पाल्याने जर तो इंजिनियर होतोय किंवा कुठल्याही दुसऱ्या, त्याला जर्नलिझम मध्ये जायचंय, आता जर्नलिझम मध्ये जाण्यासाठी काय स्किल सेट हवे, त्याचा जॉब रोल काय असणार आहे, त्याला पुढे काय स्कोप असणार आहे. तर या गोष्टी माहिती असणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर मी आपलं सगळे जातात म्हणून एखादी गोष्ट करतोय आणि मग ज्यावेळी तो जॉब करायची वेळ येते त्यावेळी असं वाटतं अरे हे तर मी करूच शकत नाही. तर हे फॉलोआउट्स आयुष्यामध्ये होऊ नये आणि एक यशस्वी करिअर हे आपल्याला मिळावं. आणि म्हणूनच ह्याचा हा मेन हेतू आहे सुसंवाद करिअरचा. सुपर. आणि ह्या सगळ्यातनं बऱ्याचदा पॅरेंट्स आपल्या शेजारचा, नातेवाईक किंवा गावाकडचे किंवा शहरातले आजूबाजूचं निरीक्षण करून मग ठरवत असतात की आपल्या मुलाने सुद्धा हे करावं. मला असं वाटतं की ते फार चुकीचं आहे. आपण आपल्या पाल्याची जी स्ट्रेंथ आहे ती पालकांना अधिक माहिती असते. त्यांनी प्रॉपर काउन्सिलिंग सेंटरला, एक्सपर्ट्सना भेटून जर का त्यांचा सल्ला घेतला तर मला असं वाटतं की योग्य मार्गदर्शन आपल्या पाल्यासाठी मिळेल आणि त्याची आवडीची जी फील्ड आहे, त्याचं आवडीचं क्षेत्र आहे, तो त्याच्यात पाऊल रोवू शकतोय. आणि सुसंवाद करिअरचा मला आठवलं म्हणून सांगतो की शाळेत जाणारा सायकलचा प्रवास
ते परदेशात जाणाऱ्या विमानाच्या प्रवासापर्यंत ही सगळी जी काही जर्नी आहे ती कशा पद्धतीने घडली पाहिजे, कुठल्या गोष्टी मुख्य त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, काय गोष्टींवर आपण कॉन्सन्ट्रेशन करून आपल्या पाल्याला बिल्ड करू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुसंवाद करिअरचा मॅम ज्या फील्डमध्ये काम करतात त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकतायत. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली माहिती पॉडकास्टच्या शेवटी तुम्ही नक्की बघा. तर सर फार फार धन्यवाद. कारण मला वाटतं लोकांमध्ये पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी की कोणाकडेही जा तुम्ही, पण करिअर काउन्सिलिंग हे महत्वाचं आहे. आणि कोणत्याही काउन्सिलरकडे जाताना आज मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात की तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे जाऊ शकता, तर त्या गोष्टीचा नक्की तुम्ही उपयोग करून घ्या. आणि ह्याच्याकडे एक नेहमीची गोष्ट म्हणून बघा, कारण काही वेळा आम्ही जेव्हा फीडबॅक मागतो पेरेंट्सकडे तर तेव्हा त्यांना असं असतं की त्यांना असं सांगावंसं पण वाटत नाही दुसऱ्याला की आम्ही ह्याच्यासाठी काउन्सिलिंग घेतलं आहे. तर हा आपला ॲटिट्यूड आहे, हा कुठेतरी बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही आज मदत केली, त्यामुळे तुमचे खरंच आभार सर. खरं तर आपले आभार की तुम्ही मला संधी दिली तुमच्या चॅनलवर तुमचा स्वतःचा प्रवास जाणून घेण्याची. आय होप सगळ्या प्रेक्षकांना आवडलं असेल. मी एपिसोड बघणाऱ्या सगळ्याच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा इतरांना आपल्या ह्या पॉडकास्टची लिंक, ह्या चॅनलची जी काही लिंक आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण एक ना अनेक वायफळ व्हिडिओज बघत असतो, रील्स चालत असतो, पण जर का महत्त्वाची गोष्ट, कामाची गोष्ट जर का आपण 4 लोकांपर्यंत पोहोचवली तर आपल्याबरोबरच इतरांचाही फायदा होईल. आणि आपल्या ह्या सुसंवाद करिअरच्या चॅनलला आत्तापर्यंत खूप चांगला एक्सपर्ट्स येऊन गेले आणि ह्यापुढे तुम्हाला बघायला मिळतील नवनवीन टॉपिक जे आहेत ते स्वतः पद्मजा मॅम घेऊन येत आहेत. सो आजच मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. धन्यवाद.